आता पण आता माझी पाळी आहे. काय इतकी वर्ष माच केलास ना, त्याचे हे उत्तर. तुझ्या नवऱ्याची ढकलगाडी केली तरी देखील तू खचली नाहीस. पण आता काय, आता तर तू जिवंत मुडद्यासारखी पडू नयेस. काय उपयोग आहे? काळजी करू नकोस. पण काळजी करू नको. तुला छळाचे माझ्याकडे आणखीन बरेच मार्ग आहेत. ते कसं करायचं ना, त्याचा बंदोबस्त मी नीट करते. तू काही काळजी करू नको. शे, अरे काय हे काय आहे? हे किती कंटाळवाण आहे. ह्याच्यात काही मज्जाच येत नाहीये. हे जर तू बरी असताना घडलं असतं ना, तर तुला सांगते, तुला मारताना जी काय मजा आली असती ना, बस त्याला तोड नाही. काय करणार, मी समाधानी आहे ना. जे आलिया भोगासी असावे सादर, जे काही मिळतं त्याच्यामध्येच समाधान मानणारी बाई आहे ग मी. पण तू काळजी करू नको. हा चान्स मी सोडणार नाही. वाह, हे वैभव, हे वैभव, ही संपत्ती किती कष्टाने उभी केली होतीस तू. पण आज काय दिवस आला, काय दिवस दाखवला परमेश्वराने तुला. हे सगळं आमच्या हाती पडलं आपसूक. आता फक्त 12 वाजायचा अवकाश. एकदा का 12 वाजले की या फ्लेक्सवरचे, कार्डांवरचे, पत्त्यांवरचे सगळीकडची तुझी जी नावं आहेत ना, ती सगळी मी अशी पुसून टाकणार आहे. आणि तिकडे माझ्या अनेकाचंच नाव येणार. वहिनी, तुला सांगते, माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी इतकी मूर्ख लोक बघितली आहेत ना, आणि त्या सगळ्यामध्ये पहिला नंबर जो कोणाचा लागत असेल, तुझा, माझ्या वहिनीचा मूर्ख नंबर 1. किती बावळट आहेस तू. पण ठीक आहे, तुझं हे बावळट असणं माझ्या पथ्यावरच पडलेलं आहे. काय दादा, तर ढकलगाडी हा फार नीट दिसतंय इकडून. माझ्या हातून मळण्यापेक्षा तू अशी पडून राहशील तर वाचशील. या हालांची तुला कल्पना करता येणार नाही. फक्त एक, आता यापुढे माझं राज्य कसं चालतं ते बघत राहायचं. पण या राज्यात तुला बोलायची मुभा नाही. फक्त बघत राहायचं. चला चला चला, उठा, स्वतःच्या पायावर उभे राहा. या, लावा लावा स्वतःची ताकद लावा. पहिली उभी राहिली, पुढे नाही पाहिली. चला चला, वहिनी उभी राहिली, मी पहिली. वहिनी उभी राहिली, दादाने पाहिली. आणखी कोणी पाहिली नाही ग. आता मला कोण अडवणार. फायनली आता गौरीची कोणतीही आठवण किंवा वस्तू या घरात राहणार नाही. वस्तू काय, एक फोटो सुद्धा राहणार नाही. गौरी, तुला मारू शकले नाही. कुठं लपून बसलीस तू. पण आता नाही. आता तुझ्या सगळ्या आठवणी, तुझे सगळे फोटो जाळून टाकणार. येस,
रागिणी, काय केलंस तू हे? काय केलं म्हणजे? तुला या बाईच्या आठवणी घरात हव्यात का? राजन, या बाईची एकही आठवण मी या घरात जिवंत राहून देणार नाही, कळलं? तुला लाज नाही वाटली असं वागताना? अगं माझ्या गौरीचं फोटो होते ते, कुणाला विचारून केलंस हे? कोणाला विचारून म्हणून काय विचारतोस? आजपर्यंत माझ्या ह्या मुलीने खूप सहन केलेले आहे, निमूटपणे सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत, आणि याला कारणीभूत तू आणि तुझी आई आहे. घरात एक बायको असताना तुम्ही गाववाल्या एखाद्या बाईला शोधत फिरताय, आणि एवढं कमी की काय म्हणून कुठल्या तरी मुलीला तू तुझी मुलगी मान असं म्हणायला नव्हतं? अरे म्हणूनच तुझी मुलगी आहे ना, तुला बाप नाही मानत आहे. कारण तुम्ही सतत तिला असं फिलिंग करून दिलेलं आहे की तू या घरामध्ये नकोशी आहेस, तुला या घरामध्ये काहीच महत्व नाहीये, आणि म्हणून ती तशी वागते. आता बघूया ना वहिनीची नात कशी येते ती. आज रात्री 12 पर्यंत, फक्त 12 पर्यंत वेळ आहे, आणि त्याच्यानंतर वेळ गेली की तारीख बदलली, आणि बदललेल्या तारखेनुसार ही सगळी प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावे होणार आहे, आणि असं वहिनीने लिहून दिलेले. तू साक्ष होतास या गोष्टीला, आहे लक्षात?